नमस्ते. कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे लहान मुलांना अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी. मुलांचे अभ्यासात लक्ष केंद्रित न होणे म्हणजे अटेन्शन प्रॉब्लेम याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. लहान मुलांना अभ्यास करताना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे ही एक सामान्य समस्या आहे. काही मुले थोड्या वेळातच कंटाळतात तर काहींचे लक्ष पटकन दुसरीकडे जाते. योग्य मार्गदर्शनाने ही समस्या केंद्रित न होण्याची अनेक लक्षणे असू शकतात. त्यापैकी पहिलं लक्षण म्हणजे अभ्यास करताना वारंवार इकडे तिकडे पाहणे. छोट्या छोट्या आवाजानेही लक्ष विचलित होणे. केलेले काम अपूर्ण ठेवणे म्हणजे आपला होमवर्क इनकम्प्लीट ठेवणे. आपली शाळेतील वह्या पुस्तके पूर्णपणे न लिहिणे. गृहपाठ पूर्ण करण्यास जास्त वेळ लागणे. यामुळे सुद्धा मुलांना अभ्यास करताना कंटाळा येऊ शकतो. अभ्यास करताना वारंवार उठणे किंवा हालचाल करणे. याची संभाव्य कारणे बघूया. खूप जास्त वेळ मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम यांचा वापर करणे. यांचा अति वापर केल्यामुळे सुद्धा मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही. झोपेची कमतरता. लहान मुलांनी लवकर झोपले पाहिजे तसेच लवकर उठले पाहिजे. यामुळे लहान मुलांचे शरीरही सुदृढ राहणार आणि लहान मुलांचे मन सुद्धा दिवसभर प्रसन्न राहणार. यामुळे आपल्याला अभ्यासात खूप मदत मिळेल. अभ्यासातील जर मुलांचा रस कमी असेल तरी सुद्धा अभ्यास करताना मुलांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्याला काय आवडतं याकडे विशेष लक्ष देणे. आता आपण बघूया उपाय आणि मार्गदर्शन. आपण ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसणार आहोत त्या ठिकाणी शांत व स्वच्छ अभ्यासाची जागा ठरवावी. 25 ते 30 मिनिटांचे छोटे छोटे अभ्यास सत्र ठेवावे. यामुळे अभ्यास करताना कंटाळा येणार नाही. अभ्यासाच्या वेळी मोबाईल, टीव्ही या गोष्टी बंद ठेवल्या पाहिजेत. लहान मुलांना पुरेशी झोप द्या. कमीत कमी 8 ते 10 तास लहान मुलांनी झोपले पाहिजे. यामुळे लहान मुलांचे मन प्रसन्न राहील. लहान मुलांचे छोट्या छोट्या गोष्टीसाठी कौतुक करा. छोट्या प्रगतीचे कौतुक केल्यानंतर लहान मुलांमध्ये अभ्यासाची उत्सुकता वाढण्यास मदत होईल. जसं वेल डन, कीप गोईंग. अभ्यास खेळाच्या पद्धतीने शिकवा. अभ्यास खेळाच्या पद्धतीने शिकवल्यामुळे लहान मुलं लवकरात लवकर तो अभ्यास आत्मसात करण्याचा प्रयत्न. आता इथे काही पालकांसाठी एक सूचना सांगितली आहे. जसं आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना. त्यांना रागवण्याऐवजी संयमाने समजावून सांगा. समस्या जर खूप गंभीर वाटत असेल तर यामध्ये आपण तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लक्ष केंद्रित न होणे ही सुरुवातीला सामान्य गोष्ट असू शकते. योग्य सवयी, नियोजन आणि प्रोत्साहन दिल्यास लहान मुलांचे लक्ष हळूहळू वाढू शकते. प्रत्येक मूल वेगळे असते. त्यामुळे त्यांच्या क्षमतेनुसार मदत करणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचू द्या.